बाल मित्रांनो, welcome back to our family of Success Science Academy. This is the world of maths, where maths made easy by Professor Karkile AB. Exercise 5.4. We will continue with question number 7. Question is, find coordinates of circumcenter of the triangle whose vertices are टचुक टचुक टचुक. 3 vertices आपल्याला triangle चे दिले circumcenter. Beta, what is circumcenter? Beta, circumcenter is the where point where all three perpendicular bisectors meet. क्लिअर बेटा? ट्रायंगल मधला तो एक असा पॉइंट आहे जिथं तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ट्रायंगलचे भेटतात. मग आता आपण असं अज्युम करू की बाबा हा आपला ट्रायंगल आहे ए बी सी. ए चे कोऑर्डिनेट्स -2 3, बी चे 6 -1, सी चे 4 3. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स एखाद्या पॉइंटला मीट होतील ना बेटा, अर्थ असा आहे आपण काय करू, हा पॉइंट ना पकडू नाही का, हा डी, हा ई, डी. अरे आर यू अंडरस्टँडिंग? डी इज मिड पॉइंट ऑफ बीसी, ई इज द मिड पॉइंट ऑफ बीसी. परपेंडिक्युलर बायसेक्टर ना बच्चा, हे बघ ना, हे परपेंडिक्युलर, हा परपेंडिक्युलर आणि हा एक पॉइंट आहे. याचं नाव काय देऊ आपण? लेट अस से पी. सर्कमसेंटर पी आहे असं बोललो मी. अच्छा, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स दोन्ही मीट झाले, अर्थात तिसराही मीट झाला असता, मला तिसऱ्याची गरज नाही ना. दोघांची इक्वेशन भेटले की ते सोडवले की तो भेटून जातो. त्या दोघांचे इंटरसेक्शन पॉइंट आहे ना. सो एडी आपलं पीडी आणि पीईचं काय काढू आपण? इक्वेशन्स काढू. कसे निघतील बेटा? चला, इक्वेशन ऑफ द पीडी काढू आपण अगोदर. ओके, बरं. आता हा डीचा मिड पॉइंट आहे. सो बेटा 6 आणि हे बघ ना, डीचे कॉर्डिनेट्स काय होतील बेटा? मिड पॉइंट आहे ना, 6 अधिक 4/2. ओके, कॉमा -1 प्लस 3/2. 6 आणि 4 10/2 म्हणजे किती रे बेटा? 5. आणि ते तुम्ही केलं 2/2 इज 1. त्या ई चे कोऑर्डिनेट्स करू आपण. ई चे काय होतील? -2 + 4/2 आणि 3 + 3/2 म्हणजे 4तून 2 गेला, 2/2 इज 1. 3 ते 6/2 इज 10. सो बच्चा डी च्या आणि 5 मुद्दाम ब्ल्यू पेन लिहितो. 5 1 ई चे आपण काढले बेटा, दे आर 1. चला, आता आपल्याला पीडी पी दोघांचे इक्वेशन काढायचे, सोडवायचे. वी विल गेट द पॉइंट पी. सो बेटा इक्वेशन ऑफ द पीडी काढायचं मला, राईट? फॉर दॅट बघ बरं का माझं टार्गेट, इक्वेशन ऑफ पीडी साठी स्लोप ऑफ बीसी काढू, परपेंडिक्युलर आहे, निगेटिव्ह रेसिप्रोकल. येस ऑर नो? स्लोप ऑफ बीसी काय होईल बेटा? वाय कोऑर्डिनेट्स मधला फरक भागिले एक्स कोऑर्डिनेट मधला फरक, वाय मधला फरक 3 मायनस -1 अपॉन एक्स मधला फरक 4 - 6. आर यू अंडरस्टँडिंग? 3 - -1 अपॉन 4 - 6 होईल बी. 3 -1 +1 होईल ना, 4 भागिले 4 6 गेले -2. फायनल आन्सर इज -2. बच्चा, दिस इज द स्लोप ऑफ बीसी. ओके, परंतु मला पाहिजे स्लोप ऑफ द पॉइंट लाईन पीडी. अच्छा, मग आता मला सांग की पीडी इज परपेंडिक्युलर टू बीसी. मग प्रॉपर्टी काय बेटा? बीसीचा स्लोप गुणिले पीडीचा स्लोप -1. किंवा सिम्पली आय कॅन राईट स्लोप ऑफ द पीडी इज -1 अपॉन स्लोप कोणाचा रे बेटा? बीसीचा. व्हिच मीन्स -1 अपॉन स्लोप ऑफ द बीसी किती आहे बच्चा? -2. मग हा किती आला? 1.2. सो बेटा आता मला सांग ना, पीडीचा मला काय भेटला? अच्छा, इक्वेशन ऑफ पीडी पाहिजे मला. स्लोप ऑफ द पीडी भेटला. पीडी पासेस थ्रू धिस पॉइंट. येस ऑर नो? मग आता स्लोप यम इज 1/2 आणि जो पॉइंट आहे डी व्हिच इज 5,1, ज्याचे कोऑर्डिनेट्स आपण इक्वेशन मध्ये घेतो x1 y1. आणि स्लोप पॉइंट फॉर्म काय बच्चा? y - y1 इज यम इंटू x - x1. y - y1 ला टाक 1
स्लोप इज 1/2 x मायनस x1 इज 5. हा भागिलेचं 2 गुणिले करशील, दोघांनाही गुणिले होईल. सो 2y मायनस 2 इक्वल टू x मायनस 5. ओके, बरं याला तसं लिहू का? 2y तो प्लस एक्स अलीकडे घेऊन मायनस एक्स, मायनस 2 पलीकडे जाईल तर प्लस होईल. -5 आणि +2 -3. याला म्हणू इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजेच इक्वेशन ऑफ द पीडी काय आलं बेटा? 2y मायनस एक्स इज इक्वल टू -3. याला काय म्हटलं बच्चा आपण? वाय. चला स्क्रीनशॉट घ्या. घेतला? येस सर. आता टार्गेट काय आहे? इक्वेशन ऑफ पीई. कारण की पीडी आणि पीई दोघांचे एकदा इक्वेशन भेटले माझं काम झालं. नाव इक्वेशन ऑफ द पीई कसं करणार? हा बघ, पी अच्छा ए आणि सी. ए आणि सी या 2 पॉईंटचा मी स्लोप काढायला गेलो होतो. वाय मधला फरक 3 - 3 0 येईल. 0 अपॉन एव्हरीथिंग इज 0. म्हणजे दिस एसी लाईन इज पॅरलल. नीट आहे का? माझं टार्गेट आहे इक्वेशन ऑफ पीई. मी त्यासाठी काढतो स्लोप ऑफ एसी. बघ बर का बेटा, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y कोऑर्डिनेट दोघांची सेम आहे ना? ठीक आहे. 3 - 3 भागिले 4 मायनस ऑफ मायनस प्लस 2 आन्सर इज 0. 0 अपॉन एनिथिंग इज 0. म्हणजेच ही जी एसी लाईन आहे बेटा, ही जी एसी लाईन आहे, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय, तर एसी लाईन ही अशी आहे. बघणार आहोत. -2 3 एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. बरं का? आणि 4 3 म्हणजे एक्स इज पॉझिटिव्ह वाय इज पॉझिटिव्ह कुठेतरी इथं. आर यू गेटिंग? So this is point A, this is point C, this is your line AC parallel to x axis. Getting? आणि पॉइंट E तिच्यावरती आहे जो 1,3 म्हणजे x वरती 1 y वरती 3. हा पॉइंट असेल पाहिजे तो. आलं लक्षात? आलं लक्षात? गेटिंग? म्हणजे ह्या लाईनचं जे इक्वेशन आहे ते काय लिहिणार बेटा मी? बघ ना, हा जो पॉइंट आहे हा y इज इक्वल टू 3 आहे ना? तर बेटा ही जी लाईन एसी आहे जी तिरकी दिसते ती अशा पद्धतीची बरं का. आणि मुद्दा असा आहे की याला परपेंडिक्युलर पीई आहे ना, याला परपेंडिक्युलर पीई म्हणजे ही डॉटेड लाईन मस्ट बी पीई, जिचं इक्वेशन असलं पाहिजे. बघ ना, एक्स इज इक्वल टू 1. आर यू गेटिंग? एक्स इज इक्वल टू 1. अच्छा, मग आता therefore इक्वेशन ऑफ पीई इज काय? एक्स इज इक्वल टू 1. ओके, मग याला काय म्हणतो बेटा मी? सेकंड. आता P is the point of intersection of PD आणि P. Solve 1 and 2. Okay. Solve first आणि second. आता put x equal to 1 in this. Put x ची value 1 in the equation number 1. मग 2y वजा x ची value 1 equal to -3. So 2y will be -3 मध्ये प्लस 1 झाला -2. म्हणजे y ची व्हॅल्यू आली -1. बरं, आता y -1 आहे तर x किती येईल? 2 into -1. अरे काय राव, x is 1 ना? सिम्पली x is 1. Therefore तो जो पॉइंट P आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काय येतील बेटा? 1 -1. सर्कम सेंटर आला, विषय संपला. गॅस स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 8 इज फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ ऑर्थो सेंटर ऑफ द ट्रायंगल, की ज्याचे वाढायचे सारे. मगाशी होता सर्कम सेंटर. सर्कम सेंटर हा असा पॉइंट होता जिथे ऑल द 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर्स मीट. बेटा ऑर्थो सेंटर हा असा पॉइंट आहे where all 3 altitudes meet. आहे की नाही? ऑर्थो म्हणजे परपेंडिक्युलर, तिन्ही परपेंडिक्युलर जिथे भेटतात किंवा तिन्ही अल्टिट्यूड जिथे भेटतात
मग बेटा मी एक ट्रायंगल काढतो. लेट अस से दिस इज ए, बी आणि सी. ए पासनं परपेंडिक्युलर ड्रॉप केला इथं. एडी इज द परपेंडिक्युलर. हा एक इथनं टाकून देऊ, ज्याचं नाव बी. ऑब्वियसली तिसरा पण याच्यातूनच जाईल. ऑर्थो सेंटरचं नाव देऊया. चला पुन्हा पी नाव देऊ. ओके, बर. मग आता ए चे आहेत 3 - 2, बी चे 7 6, सी चे -1 2. ठीक आहे, बर. बेटा आता नीट लक्ष दे, आपल्याला काय करायचंय, पी चे कोऑर्डिनेट्स साठी आपल्याला एडीचं इक्वेशन, बीचं इक्वेशन निघणं लय गरजेचं आहे. एडीचं इक्वेशन कसं निघेल, स्लोप ऑफ बीसी काढू, त्यावरून आपल्याला एडीचा स्लोप निघेल आणि हा पॉइंट आहे असं करू आपण. ओके, बर. मग टार्गेट इज इक्वेशन ऑफ एडी. अगोदर माझं टार्गेट इक्वेशन ऑफ एडी, त्यासाठी स्लोप ऑफ बीसी काढा एकदा. स्लोप ऑफ बीसी, वाय मधला फरक 2 - 6 अपॉन -1 -7, राईट, इक्वल टू 2 6 गेले -4, -1 -7 -8, 4 1 4, 4 2 8. बेटा स्लोप ऑफ बीसी आला, त्याला परपेंडिक्युलर एडी आहे. सो स्लोप ऑफ एडी is -1 times upon slope of BC. Beta, whenever two lines are perpendicular, product of their slopes is -1. म्हणून एकीचा स्लोप दुसरीचा -1 अपॉन स्लोप ऑफ दुसरी. ओके, व्हेरी बेसिक थिंग. इज -1 भागिले स्लोप ऑफ द BC is 1/2. आन्सर इज -2. बेटा क्लिअर आहे, भागिले 2 वर जाईल. ठीक आहे, अच्छा. स्लोप ऑफ एडी आला म्हणजे यम आला आणि पॉइंट आहे, यस ऑर नो बेटा. सो यम इज -2 आणि त्या लाईन वरचा पॉइंट एडी वरचा पॉइंट आहे ए. 3 - 2 ज्याला x1 y1 म्हणतो का नाही बाळा आपण, स्लोप पॉइंट फॉर्म लावा. y - y1 इज m into x - x1. y - y1 is -2 is equal to m into x - x1 is 3. चला सिम्प्लिफाय करा. y - बच्चा +2, -2 into x is -2x, -2 into -3 is +6. हा -2x अलीकडे घ्या. सो y + 2x इज 6 मधून 2 गेले बेटा 4. ठीक आहे, हे इक्वेशन काय म्हणू याला, नंबर फर्स्ट. ओके, हे झालं इक्वेशन ऑफ एडी. आता काय करू बेटा आपण, इक्वेशन ऑफ बीई. इक्वेशन ऑफ बी साठी स्लोप ऑफ एसी काढू आपण. स्लोप ऑफ एसी, चला वाय मधला फरक 2 -+2 कळतंय ना बेटा. एक्स मधला फरक -1 -3, व्हिच मीन्स 2 आणि 2 4 अपॉन -1 -3 -4. सो त्याला -1 म्हणजे स्लोप ऑफ बेटा एसी चा निघाला. आता बी चा निघाल कसा, -1 भागिले स्लोप ऑफ एसी. सो -1 भागिले स्लोप ऑफ एसी इज -1. आन्सर इज +1. मग बच्चा स्लोप आहे, पॉइंट आहे बघ ना, त्या लाईन वरचा पॉइंट बी आहे ना, विच इज 7 6, जो असतो x1 y1. व्हॉट इज द फॉर्म, दिस इज द फॉर्म, टाकून द्या. सो y मायनस y1 म्हणजे 6 इज इक्वल टू m म्हणजे 1 इंटू ब्रॅकेट x मायनस x1 इज 7. अच्छा, मग आता y -6 is x - 7. This implies, तो x अलीकडे घ्या, y -x is equal to हा -7 आहे, हा -6 पलीकडे जाऊन +6 होईल. -7 आणि +6 -1. आणि बेटा दिस इज इक्वेशन नंबर 2. चला आता स्क्रीनशॉट घ्या, नुसतं इक्वेशन 1 आणि 2 सोडवायचं. डन. ओके, कारण एडी आणि बी चा इंटरसेक्शन पॉइंट कोण आहे बेटा, पी.
जो आपला ऑर्थोसेंटर या सम मध्ये, दॅट्स इट. ठीक आहे ना. सो वी आर गोइंग टू सॉल्व इक्वेशन नंबर 1 and 2. याला मी म्हटलं चला आता 1 आणि 2 काय होईल. 1 वजा 2 करू, y उडून जाईल. फर्स्ट मायनस सेकंड. फर्स्ट इज y plus 2x is 4 minus second y minus x is minus 1. सबट्रॅक्ट केल्यावर हे होईल मायनस, हे होईल प्लस, हे होईल प्लस. प्लस y हा मायनस y कॅन्सल. 2x अधिक x 3x इक्वल टू 4 आणि 1 झाली 5. सो बेटा x इज 5/3. पोचला ह्या x ला आणि टाकून द्या. कुठे टाकू? 1 मध्ये. सो बेटा y प्लस 2 x च्या जागी 5/3 इज इक्वल टू 4. ठीक आहे. बर मग हे पोचतो आता. y प्लस 3 10 10/3 is 4. So बच्चा y will be 4 minus 10/3. हा प्लस तिकडे जाऊन मायनस. ओके, which implies y is equal to 4 3 12, 12 10 गेले 2 2/3. x आला, y आला. Therefore what we can write की p चे coordinates x y 5/3 आणि 2/3. we are done. Yes, screenshot. So beta question number 9 is show that the lines first, second and this third are concurrent. Find their point of concurrence. म्हणजे काय करतो बेटा, कॉन्करंट सारखं. कॉन्करंट म्हणजे ओ म्हणजे सेम, करंट म्हणजे इलेक्ट्रिक करंट नाही, एकाच पॉइंट मधून जाणे. आलं लक्षात. समजा ह्या एका पॉइंट मधनं एक लाईन गेली, एक लाईन गेली, एक लाईन गेली. L1 L2 L3 म्हणजे एकाच पॉइंट मधून पास होणे. जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे तो आपल्याला काढायचा. आता हे समजा सोडवता येईल बेटा, त्यास सोडवता येईल. आपण काय करू, L1 आणि L2 समजा ह्या पहिल्या 2 लाईन्स त्यांना सोडू आपण. सो पहिलं इक्वेशन लिहू 3x minus 4y minus 5 याला म्हणू फर्स्ट. 7x minus 8y is minus 5. L1 आणि L2 असं आपण म्हणू. ओके, दिस इज इक्वेशन ऑफ फर्स्ट, दिस इज इक्वेशन ऑफ सेकंड. त्याला काय म्हणू आपण, इक्वेशन ऑफ L1. याला काय म्हणू बेटा, इक्वेशन ऑफ L2. आता आपण या दोघांना सोडवायचं. एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटतील. ह्या आलेल्या व्हॅल्यू तिसऱ्या लाईन मध्ये टाकायच्या, सॅटिस्फाय झालं तर कॉन्करंट. आलं का सिस्टम काय करतोय. बरं आता याला सोडू आपण एकदा. चला इथं 4 2 8 राईट. ते काम करू आपण. इक्वेशन नंबर 1 ला 2 ने गुणू, 2 into फर्स्ट म्हणजे काय होईल, 4 2 8y मायनस सेकंड. चला 2 ने गुणा बेत्रिक 6x मायनस 4 2 8y इज इक्वल टू मायनस 10. सबट्रॅक्ट कर सेकंड. सो मायनस 7x मायनस 8y मायनस 5. बेटा सबट्रॅक्ट केल्यावर काय होईल रे, हा जो 7x याचा मायनस 7 होईल, मायनस 6 प्लस होईल, मायनस 6 प्लस न्यू साइन्स 6x मायनस 7x आन्सर इज मायनस 6. मायनस 8y प्लस 8y झाले आन्सर. मायनस 10 आणि हा प्लस 5 काय आलं बेटा, मायनस 5. विच मीन्स x ची व्हॅल्यू आली 5. उचला आणि टाकून द्या. कुठे टाकायची बाळा, कुठे टाक. चला इथे टाकून द्या आपण, फर्स्ट मध्ये टाकू. ओके, फर्स्ट मध्ये टाकू. सो 3 into 5 minus 4y is minus 5. 3 5 15 minus 4y is minus 5. ते 15 ते मायनस 5 अलीकडे आले तर प्लस 5. ते मायनस 4y पलीकडे जाऊन प्लस 4y. 15 5 20 त्याच्याकडून 4y. 4 5 20 y आला 5. अच्छा, म्हणजे 4 5 हे p चे कोऑर्डिनेट जर का असतील, ओके, म्हणजे L1
L2 and L3 to be concurrent point P, which is xy, which is path must satisfy. आणि काय सॅटिस्फाय केलं पाहिजे बच्चा? इक्वेशन ऑफ L3. L1 आणि L2 हा पॉइंट आहे, तर त्याने L3 ला सॅटिस्फाय केलं पाहिजे. ओके, अच्छा. मग इक्वेशन ऑफ L3 काय बेटा? दिस वन. 4x plus 5y minus 45. ओके, आता याच्या साइड 4x, ओके, 4 into x ला टाका 5 प्लस 5 into y ला टाका 5 minus 45 equal to 5 चौक 20 असं 5 25 minus 45. बेटा 20 आणि 25 45 minus 45 is 0, which is RHS, and hence given lines are concurrent. Yes, thank you. Beta, question number 10 is saying find equation of the line whose x intercept is 3. X intercept 3 आहे, म्हणजेच बेटा ती जी लाईन आहे ती 3 0 मधून पास होते and which is perpendicular to this line. मग या लाईनचा आपण स्लोप काढू आणि तो पॉइंट. अरे सोनू बेटा x intercept 3 आहे, that is line passes through कोणता पॉइंट? 3,0, ज्याला तुम्ही काय घेता? x1 y1 फॉर्म्युल्यामध्ये. येस ऑर नो बेटा? which is perpendicular to this line. ह्या लाईनला आपल्या लाईन परपेंडिक्युलर, त्या लाईनचा स्लोप आपण काढू. स्लोप ऑफ 3x minus y plus 3 is equal to 0 is equal to minus coefficient of x is 3, coefficient of y is minus 1, which is plus 3. Therefore, slope of आपली जी required line आहे तिचा स्लोप काय रे? minus 1 upon slope of this line, which is 3. Are you understanding? And this is our m. चला स्लोप पॉइंट फॉर्म लावा. y minus y1 is m to x minus x1. Clear है बेटा? y minus, what is y1? It is 0. m म्हणजे slope which is minus 1 upon 3 to x minus x1 is 3. 3 ने मल्टीप्लाई करा, so 3y is equal to minus x plus 3, which means so minus 6 अलीकडे घ्या, 3y plus 6 is 3. This is the equation of the required line. Yes, we saw. Beta, they are saying find distance of the origin from a particular line. तर मी तुम्हाला कन्सेप्ट ऑलरेडी शिकवली आहे. लक्षात ठेवा, एखादी पर्टिक्युलर लाईन असेल जिच्यावरती एखाद्या कुठल्याही पॉइंट पासून बरं का जो x1, y1 आहे आणि ही जी लाईन आहे ना बेटा ती असेल ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. तर त्याचे डिस्टन्स आहे, समजा हा परपेंडिक्युलर आहे m, तर फॉर्म्युला इज pm इज इक्वल टू काय बेटा? मॉड कशासाठी? डिस्टन्स इज एवर निगेटिव्ह, तर ते डिस्टन्स आहे बेटा ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथं जो px1 y1 आहे त्याच्याऐवजी ओरिजिन आहे. येस ऑर नो बेटा? म्हणजे x1 y1 च्या ऐवजी 0 0 टाकून द्या. सो डिस्टन्स फ्रॉम ओरिजिनला आपण OM म्हणू, which is 0 अधिक 0 अधिक ही जी लाईन आहे 7x plus 24y minus 50 is equal to 0, right? So beta plus c is minus 50. Yes or no? काय करायचं बेटा? हे बघ 7 into x च्या जागी 0, 24 5 जागी 0,
-50 अपॉन रूट मध्ये ए चा स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर अधिक 24 चा स्क्वेअर 0 0 सो ओनली -50 अपॉन रूट मध्ये 7 चा स्क्वेअर आहे 49 आणि 24 चा आहे 576 which means distance is never negative. So 50 आणि रूट मध्ये 9 आणि 6 15 हाताला 1 7 1 8 4 12 हाताला 1 625 म्हणजेच 50 अपॉन 25 is 2 units. Clear आहे बेटा? मॉड काढून टाकू या स्क्रीनशॉट. Beta, question number 12. Same as like previous one. Distance of the point from the line. This concept, तोच फॉर्म्युला. काय करायचं फक्त आता इथं दॅट डिस्टन्स PM च्या ऐवजी इथं P च्या ऐवजी पॉईंट A. येस ऑर नो बेटा? P च्या ऐवजी फक्त कोणता पॉईंट आहे त्यांनी नाव दिलंय A. राईट? अच्छा. मग आता तो जे A चे कोऑर्डिनेट्स आहेत -2, 3 आहे की नाही? मग टाकून द्या. ठीक आहे. ती जी लाईन आहे ती आहे 12x. सो 12 इंटू एक्स मध्ये टाका -2 -5 वाय मध्ये टाक बेटा 3 आणि प्लस सी म्हणजे बघा -13 अपॉन रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर प्लस -5 चा स्क्वेअर वैल बी 12 गुणिले -2 -24 -5 3 15 -13 भागिले रूट मध्ये 12 चा वर्ग आहे 144 -5 आहे 25 हे तिन्ही निगेटिव्ह आहे म्हणजे ऍडिशन होईल 15 आणि 13 झाले 28 52 झाली ऍडिशन -52 भागिले रूट मध्ये 144 25 5 आणि 4 9 4 2 6 12 बी 52 मॉड काढून टाका आता पॉझिटिव्ह घ्या 13 चा वर्ग 169 तो रूट आलं 13 13 चे 52 सोबत 4 4 युनिट्स विल बी डिस्टन्स. या स्क्रीनशॉट. बेटा फाइंड डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. आपल्याला माहिती आहे कोणत्याही दोन लाईन पॅरलल असतील तर त्याचा जो फॉर्म्युला आहे C1 upon C2 upon under root A square plus B square. Yes or no? So I'm directly writing the formula. Ratta mar 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 ratta mar upon under root A square plus B square. This is the standard formula for between two parallel lines. C1 minus C2 म्हणजे C1 is 5, C2 is 7 upon under root दोघांचाही A आणि B सेम असतो सोबतच्या 4 चा स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर इक्वल टू 5 प्लस 7 गेले -2 रूट मध्ये 4 चा स्क्वेअर 16 -3 चा 9 तर मी -2 अपॉन रूट मध्ये 16 9 25 मॉड करून टाक 2/5 या स्क्रीनशॉट. बेटा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन मस्त क्वेश्चन आहे बघ. फाइंड पॉइंट्स ऑन द लाईन. या एका लाईन वरती असलेले पॉइंट्स काढा विच आर ऍट युनिट डिस्टन्स फ्रॉम दिस लाईन. थोडा फील घेऊया बेटा. काम करू आपण एखादी ही लाईन आहे बरं का तेव्हा ही बर याच्यावरचे पॉइंट्स जे याच्या पासून 1 युनिट डिस्टन्स वरती आहे. ओके अच्छा म्हणजे सपोज क्या किया जाए बेटा फील थोडासा अनइम्पॉर्टंट केस मध्ये बाय एका प्लेन मध्ये दाखवायचंय तुम्हाला पॅरलल नाही तर मग इंटरसेक्शन करावं लागेल ना. आता पॉइंट कॉमन आहे राईट. स्क्यू लाईन्स वरला टॉपिक आहे. अच्छा मग काम करू बेटा डोंट वरी ह्या लाईन वरची पॉइंट काढू विच आर ऍट डिस्टन्स. अच्छा काय अर्थ आपण म्हणून लेट ऍटलिस्ट एक पॉइंट आहे लेट P x1 y1 B पॉइंट ऑन ही लाईन. ओके याच्या वरती जो पॉइंट आहे तो आहे. मग बेटा ऑब्विस आहे हे याच्यात टाका तो सॅटिस्फाय करेल. देअरफॉर x1 प्लस y1 -4 is 0. बरं इथनं y1 ची व्हॅल्यू काढून घेतो मी
अच्छा, -4 पलीकडे जाईल, +4 होईल, +x1 इकडे जाईल, -x1 होईल, याला मी 1 म्हणतो. नाही का, x किंवा y पैकी एक व्हॅल्यू मी घेऊन ठेवली. ओके सर. बेटा, हा जो पॉइंट आहे इज ॲट युनिट डिस्टन्स फ्रॉम दिस लाईन. हा जो पॉइंट आहे इज ॲट युनिट डिस्टन्स, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन कोणती, 4x is 1. अरे हे त्यांनी दिलंय आपल्याला, दिस इज गिवन. बेटा, डिस्टन्स बिटवीन पॉइंट आणि लाईनचा फॉर्म्युला काय रे, आठवतंय का, मगाशी टाकलं होतं मी, PM वाला. हा, मग तो टाका, तेव्हा मॉड मध्ये टाका, which is त्या व्हॅल्यू याच्यात टाका, 4x1 + 3y1, याला मी असं लिहितो. कळतंय ना, रिअरेंज केला तो -10 आणि इकडे घेतला, -10 अपॉन रूट मध्ये 4चा स्क्वेअर अधिक 3चा स्क्वेअर, आणि हे आहे बेटा 1. ओके. अच्छा, मग एक काम करू आपण, y1 च्या जागी 4 - x1 टाकून देऊ. अगेन 4x1 + 3 y1 च्या जागी 4 - x1 -10, आणि रूट मध्ये 4चा स्क्वेअर 16, 3चा 9, आणि हा. ओके. अच्छा, आता मॉड मला रिमूव्ह करायचा आहे, तर तिकडे प्लस और मायनस घ्यावं लागेल. 4x1 + 3 × 4 12, 3 × -x1 -3x1 आणि -10 भागिले 16 × 25 त्याला 5 प्लस और मायनस 1. क्लिअर बेटा, हे बघणार आहोत, 16 × 25 चं रूट किती आहे, 5. प्लस मायनस काय घेतलं, इकडचा मॉड काढला, 4x1 मधून 3 गेले, x1, 12तून 10 गेले 2 अपॉन 5 इज प्लस और मायनस 1, म्हणजे x1 + 2 इज प्लस और मायनस 5. म्हणजे पुन्हा 2 व्हॅल्यू येतील बाळा, म्हणजे x1 + 2 इज इक्वल टू 5 and x1 + 2 is -5. Therefore, value of x1 5 तून 2 गेले 3, and दुसरी व्हॅल्यू -5 -2 -7. Are you able to understand this बेटा? 2 व्हॅल्यू येतील, गेटिंग, 2 व्हॅल्यू आल्या. मग आता मला सांग, इथं वरती जागा आहे. अच्छा, आता when x1 is 3, मी तर जागेच्या करतो हा, when x1 ची व्हॅल्यू 3, y1 ची व्हॅल्यू काय फ्रॉम 1, y1 इज इक्वल टू 4 3 केला 1. when x1 ची व्हॅल्यू दुसरी कोणती, -7, y1 ची व्हॅल्यू तो -7 टाक ना, 4 प्लस होईल, ते लय फास्ट होत आहे का, स्टेप बाय स्टेप करतो मी. ओके, when x1 ची व्हॅल्यू 3, from 1, when बेटा x1 ची व्हॅल्यू 3, काय होईल, y1 4 - 3 किती आलं रे बेटा, 4 3 गेला 1, राईट. मग इथून काय होईल, पॉइंट इज xy म्हणजे 3 1. ओके, हा एक ऑप्शन. अच्छा, इथं अजून एक ऑप्शन करू, when x ची व्हॅल्यू किती रे बेटा, -7. चला काय होईल, y1 इज इक्वल टू 4 - -7, 4 + 7 होईल ना, 4 7 11. तो पॉइंट इज किती रे, -7, 11. एकतर हा किंवा हे 2 पॉइंट असतील. आर यू अंडरस्टँडिंग, स्क्रीनशॉट घ्या.